जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी बर बापर घुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर घुमा देवी बर बापर घुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा मानवा बरवा हा माधव बरवा मानवा बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम संदीप भाऊ जिहि हृदय मंदिरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरी साठला हरी जय
हृदय मंदिरे साठविला हरी जीवी हृदय मंदिरी जीवी हृदय मंदिरी जीवी हृदय मंदिरी साठविला हरी जीवी हृदय मंदिरे जीवी हृदय मंदिर जीवी हृदय मंदिरे त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्यांची सरली राजार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता हरी आला हाता मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्यांची सरली राजार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार हे तुका मने हरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी तुका म्हणे हरे काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी तुका मने हरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी तुका म्हणे हरे काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी काही उरोने देवुरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्यांची सरली राजार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार वडोपार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार पार कुमाई जय जय बडो पार कुमाई पार पुढे आकाश महाराज या पुढे
साठवी लहरी 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 साठवी साठवी लहरी साठवी साठवी लहरी साठवी लहरी साठवी लहरी साठवी हृदय जिहि हृदय मंदिर जांची सरी ये हृदय जांची सरी ये झाला झाला सफर व्यापार झाला 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 सबला
झाला सफळ झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला 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 सफळ टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल देव तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु श्री जोग महाराज की जय विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की ब्रह्ममेश्वर भगवान गंगा गोदावरी माता सद्गुरु जोग महाराज प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की नमः पार्वती पते हर हर महादेव साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलांकांक तेजोदिकामोधिवक्तृं कलानिशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरं तं कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बिन शोभो मज कोण तारी यदक्षरमणाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातमदैवतमाश्रयेत निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी 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 निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन साठविला हरी जिव्ही हृदय मंदिरे त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे असणारे जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश करणारा अभंगाच्या सेवेकरता विठाल विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचा तो म्हणजे असा 1-1.5 वर्षापूर्वी या कुटुंबावर जो आघात झाला कैलासवासी वाळूबाबा सावळेराम चोथे आणि नंतर काही महिन्यानंतर गंगा भागीरथी हौसाबाई वाळू चोथे या कुटुंबातून मातृपितृ छत्र 1 वर्षाच्या आत दोन्ही हरपले आणि त्या दोघांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजच्या ह्या कीर्तनाचा योग विठ्ठल 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 बघा पुत्राचं खरं कर्तव्य काय असतं खरं तर आजच्या दिवशी ते कळत असतं कुणाला म्हणतात पुत्र कशाला म्हणतात श्राद्ध या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे या दोघांनाही जाऊन आज वर्ष आजीला जाऊन वर्ष पूर्ण होत आहे बाबांना जाऊन वर्ष पूर्ण होत आहे आजीला जाऊन 1.5 वर्ष पूर्ण होत आहे परंतु एक गेल्यानंतर एकाचं करता येत नाही दोघांचंही सोबत करावं या न्यायानं खऱ्या अर्थानं हे एक लांबल्या गेलं आणि त्याच्यामुळे दोघांचंही सोबत आलं आयुष्यभर ज्यांनी
एकमेकाला साथ दिली, मरतानाही त्यांनी एकमेकाला तशीच साथ दिली. ही साथ मरेपर्यंत तशी राहिली. याला म्हणावं पतिव्रता. विठ्ठल. आणि त्या न्यायाने खऱ्या अर्थानं दोघांचाही उत्सव एकाच वेळी एकाच दिवशी करण्याचं या परिवारानं सुद्धा ठरवलं की जे आयुष्यभर सोबत राहिले त्यांची विधीसुद्धा तेवढी सोबत झाली पाहिजे. या न्यायानं आज वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाची आजची ही तिथी आणि त्या नियमाला धरून सगळे आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. का करावं आम्ही श्राद्ध? पहिले तर व्यक्ती गेल्यानंतर 3 प्रकारचे श्राद्ध असतात. काही श्राद्ध हे दैनिक असतात, काही श्राद्ध मासिक असतात आणि काही श्राद्ध वार्षिक असतात. जोपर्यंत व्यक्ती गेल्यानंतर 13 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत दैनिक श्राद्ध माणसानं करावं. रोज एक पिंड त्यांच्या नावानं ठेवला पाहिजे. रोजचं त्यांना जेवण आपण दिलं पाहिजे पितरांना. रोजचं 13 दिवस रोज त्यांच्या नावाचा पिंड ठेवला गेला पाहिजे. पण आमच्याकडनं रोज ठेवणं होत नाही. त्याच्यामुळं आम्ही काय करतो, 10व्याच्या दिवशी 10 ठेवत असतो किंवा कधी कधी 13वं सुद्धा 10व्यातच टाकत असतो. 13चे 13 पिंड एकाच दिवशी टाकून देतो आम्ही. पण वास्तविक पाहता शास्त्र असं सांगतं रोज आम्ही त्यांच्या नावानं तो एक पिंड ठेवला पाहिजे. एकदा की 13वं झालं, 13वं झाल्यानंतर मग माणसानं दैनिक श्राद्ध सोडावं आणि मासिक श्राद्ध तिथून पुढे चालू करावं. म्हणजे त्या तिथीला, ज्या तिथीला ते गेले असतील आपले पितर, त्या तिथीला माणसानं त्यांना मासिक जेवण घालावं. एकदा की मासिक श्राद्ध वर्षभर 12 महिने घातलं, 12 महिने पूर्ण झालं म्हणजे वर्ष श्राद्ध आलं की वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण त्यांना शेवटचं मासिक श्राद्ध द्यावं आणि तिथून पुढे माणसानं त्यांचं वर्ष श्राद्ध करावं. म्हणजे एकदा वर्ष श्राद्ध झालं की तिथून पुढे जवळजवळ माणसाला जास्त काही महिन्याला श्राद्ध करण्याची गरज पडत नाही. मग तिथून पुढे माणसानं वर्षातून 3 वेळेस आपल्या पितरांचं नाव घेतलं पाहिजे. कधी कधी घेतलं पाहिजे ज्या वेळेस पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये आपल्या मुलानं म्हणा, आपल्या वंशातील कोणीही म्हणा, आपल्या पितरांचं नाव घेतलं पाहिजे. कधी? पितृपक्षामध्ये. अजून कधी? अक्षय तृतीयेला त्यांचं नाव घेतलं पाहिजे. आणि अजून ज्या तिथीला आपले पितर गेले असतील त्या तिथीला आपले पितर जेवू घालणं, हे वर्षातून 3 वेळेस माणसानं आपले पितर जेवू घातले पाहिजे. विठ्ठला. असे 3दा पितर जेवू घातले पाहिजे. पण दुर्दैव आहे, जाऊ द्या वर्षातून गड्या 3 वेळेस, पण कमीत कमी वर्षातून एकदा तरी जेवू घातलं पाहिजे. भाग्यवान आहोत आपण लोक की आपण खेडोपाडी राहतोय. कधी कधी लोकांच्या डोक्याचा विचार करावा असा वाटतो. लोक स्वतःला फार सुशिक्षित समजतात, पण खरं सांगू, जोपर्यंत या जगामध्ये अशिक्षित लोक सुरक्षित आहे तोपर्यंत आपली संस्कृती अबाधित आहे. विठाला. सुरक्षित लोक कधी कधी साक्षरतेच्या नावाखाली काहीही बोलतात, काहीही करतात. अरे आम्ही सुरक्षित झालो, आम्ही चांगले सुशिक्षित झालो, पण याचा अर्थ असा होत नाही, की आम्ही आमची संस्कृती पाळली नाही पाहिजे. सुशिक्षित लोक झाले एवढे पळायला लागले, जेवढे लोक सुशिक्षित झाले तेवढे जास्त पळायला लागले. पहा तुम्ही, समाजाचा कल जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल लोक किती पळायला लागले. बघा तुम्ही, आजकाल जर कोणाला जर विचारणार, ओ अशा ठिकाणी कार्यक्रम येता का तुम्ही, तो म्हणतो यावं असं वाटतो. नाही आलोच असतो बरं का, पण टाईमच नाही म्हणतात की नाही लोक. यावं नाही वाटतं हो, पण टाईम नाही. विचार करा, आता माझ्यासमोर बऱ्यापैकी जुने लोक बसल्यात. टाईम तुमच्या काळात नव्हता पाहिजे, आमच्या काळात तर पाहिजे होता. गड्या आमच्या काळात पाहिजे होता. का पाहिजे होता याचं मी उत्तर तुम्हाला देऊन जाईन. जर समजा तुमच्या काळामध्ये जर समजा त्र्यंबकेश्वरचा निरोप जर नाशिकला पाठवायचा असेल तर कमीत कमी ते पत्रानं पाठवावं लागायचं आणि त्याला 8 दिवस तरी कमीत कमी लागायचे. आता मी जवळचं अंतर सांगितलं म्हणून फक्त 8 दिवस पकडून चला. जर खेडोपाडी पाठवायचं असेल तर कमीत कमी महिना लागायचा. कशाला?
निरोप पाठवायला, बरोबर. आता जर तुम्हाला निरोप पाठवायचा आहे, किती वेळ लागतो? अहो 5 मिनिटं तर फार झाले गड्या. निरोप देऊन चौकशी करून 5 मिनिटं पूर्ण लागत नाहीत, लक्षात घ्या, बरोबर की नाही. मग वेळ तेव्हा नव्हता की वेळ आत्ता नाही. तुमचे 8 दिवस वाचलेत. जर समजा खालून माणूस निघाला, वरती जायचं असेल, वरती म्हणजे वरच्या मजल्यावर जुन्या काळात वरच्या मजल्यावर जायचं असेल तर कमीत कमी 10-12 पायऱ्या चढाव्या लागायच्या, बरोबर की नाही. आत्ताच्या काळात जर विचार केला, फक्त मध्ये जायचंय, बटन दाबायचे, 10-12 पायऱ्या चढायची गरज नाही. मग वेळ वाचला की वेळ गेला? वेळ वाचला. तुम्हाला जर समोरच्या माणसाला जुन्या काळामध्ये पाहायचं असेल तर आपल्या घरून पहाटे निघावं, आपली भाकरी आपल्या सोबत बांधावी आणि ती भाकरी आपल्या पाठीवर टाकावी, तिथून पायी निघावं, बरोबर की नाही. जोपर्यंत पाहुण्याचं गाव येत नाही तोपर्यंत आपण चालत राहावं, पायी चालत राहावं. बस रात्र होती, निम्मी रात्र होती, त्या गावामध्ये पोचावं. त्या गावामध्ये एकदा की तुम्हाला पाहिलं की त्यांनाही पाहून आनंद व्हायचा गड्या. मग एकदा की पाहुणा दुसऱ्या गावामध्ये पोहोचला की 2-4 दिवस परत निघत नव्हता. वास्तविक पाहता तो 2-4 दिवस एवढ्या करता जात होता की मला माझ्या लेकीचं तोंड पाहायला भेटावं, मला माझ्या नातेवाईकाचं तोंड पाहायला भेटावं, म्हणून तो आपल्या आयुष्यातले 4 ते 5 दिवस घालवत होता. आणि शिवाय एवढे कष्ट चालण्याचे. आता जर तुम्हाला वाटलं की बाबा आता मला माझ्या नातेवाईकाचं तोंड पाहायचंय, किती वेळ लागतो? काढला मोबाईल, बरोबर की नाही, 1 मिनिटाच्या आत आपण कुणाचंही तोंड पाहू शकतो, बरोबर की नाही. अहो मग वेळ गेला की वेळ वाचला. आणि एवढा वेळ कमी होऊन सुद्धा लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. एखाद्याला म्हटलं ना, अहो जेवायला चला ना, तो म्हणतो महाराज जेवायची काय गोष्ट करता गड्या, मरायला सुद्धा वेळ नाही हो. मरायला कुठं वेळ लागत असतो? लक्षात घ्या, मरणाला वेळ लागत नाही. ज्या दिवशी ज्या वेळेस तुम्हाला मरण यायचंय त्या दिवशी त्या वेळेला ते मरण आल्याशिवाय राहत नाही. मरणाला वेळ लागत नाही. फक्त माणसाचा हा भ्रम आहे गड्या, वेळ नाही. लक्षात घ्या, वेळ प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे वेळ आहे. फक्त विषय एवढा झाला त्या वेळेचं माणसाला खरं तर मॅनेजमेंट जमलं नाही. वेळ जर नसता तर मला असं वाटतं मोबाईल पाहण्यामध्ये माणसानं आपले दिवसच्या दिवस घालवले नसते, बरोबर की नाही. माणसाला वेळ आहे, कुठे आहे? माणसाला रिकाम्या बातम्या पाहायला वेळ आहे, माणसाला वेळ आहे. दोघांचं चांगलं चालू असलं तर त्याच्यात काडी कशी खुपसावी हे याच्यासाठी माणसाकडे वेळ आहे. पण त्याला जर म्हटलं ना बाबा नामचिंतन कर, तो सरळ सांगतो गड्या वेळ नाही माझ्याकडे आजच्या दिवस तरी वेळ नाही. लक्षात घ्या, रिकामे कामं करायला माणसाकडे भरपूर वेळ आहे, लागल तेवढा वेळ आहे. पण त्याच माणसाला जर आपण एखादं चांगलं कार्य सांगत असेल तर तो माणूस सरळ सांगतो गड्या महाराज करावं वाटतो पण वेळ नाही. विठाला विठ्ठल 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 म्हणून लक्षात घ्या, वेळ आपला जीवनामधला कुठं खर्च केला पाहिजे, आपण आपला वेळ कुठं घालवला पाहिजे हे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. आपण आपला वेळ जर घालवतोय ना तर तो वेळ चांगल्या गोष्टींमध्ये कसा घालवता येईल या गोष्टीकडे माणसानं विचार केला पाहिजे. खरं तर भाग्यवान आहोत आपण. मी हे सांगत होतो, वेळेबद्दल सांगत होतो. आजकाल माणसांकडे वेळ नाही. या वेळेच्या म्हणजे या धावपळीच्या काळामध्ये आजही वर्षश्राद्ध होत आहेत. खरं तर हे त्या पितरांचं पुण्य आहे की त्यांचं वर्षश्राद्ध होत आहे, त्यांचं वर्षश्राद्ध होत आहे. ज्या पितरांना वर्षाला 3ही वेळेस नैवेद्य जात असेल ते पितर भाग्यवान आहे की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊन ठेवले, म्हणून ते पितर भाग्यवान आहे. अहो या समाजामध्ये अशी लोक पाहायला मिळतात की जी लोक श्राद्ध सोडा, वर्ष श्राद्ध सोडा, मासिक श्राद्ध करायला तयार नाहीत. मासिक श्राद्ध सुद्धा लांब ठेवा,
लोक 13वं घालायला तयार नाहीत. 13वं बाजूला ठेवा, लोक दशक्रिया विधी करायला तयार नाहीत. दशक्रिया विधीचा विधी लोक म्हणतात, महाराज आम्हाला वेळ नाही गड्या, एक काम करा 5व्याच दिवशी उरकून घ्या. आहेत की नाही समाजात माणसं? 5व्या दिवशी दशक्रिया विधी उरकणारे माणसं समाजात आहेत. याच्या एक पाऊल पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, अरे काही काही समाजामध्ये लोक तर असे झाले महाराज, अशी लोक झाले की ती दशक्रिया विधी सोडा हो, साधं अंत्यविधी सुद्धा करायला तयार नाहीत. अंत्यविधी करायला तयार नाहीत. याच्या अगोदरही मी सांगितलं असेल कदाचित, पुण्यामध्ये घडलेली घटना एक म्हातारा व्यक्ती वृद्ध आश्रमामध्ये मेला. वृद्ध आश्रमामध्ये मेल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. सरकारी दवाखान्यानं त्याला मृत घोषित केलं आणि त्याची चौकशी केली. बाबा हा कुठला आहे, कोण आहे, याची चौकशी करा. त्याची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस कळालं की हा एका बँकेचा मॅनेजर होता जुन्या काळामध्ये. फार पैशावाला माणूस आहे हा. मग त्याच्या पोरांना फोन करा. पोराला फोन केला. पोराला सांगितलं, बाबा अरे तुझा बाप मेलाय म्हटले, इथं ये, त्याचं अंत्यविधी वगैरे कर. पोरानं सांगितलं, मेला का म्हटले, तो मेला तर मरू द्या म्हणले, त्याचं काय करायचं, एक काम करा म्हणे, तशीच बॉडी तुम्हाला घेऊन टाका, मला काही यायला जमत नाही, मी काही येणार नाही. का? दुसऱ्या देशात आहे पोरगा. शेवटी डॉक्टरांनी फोन ठेवून दिला. पाहिलं दुसरं अजून कोणी, त्याची मुलगी होती अजून एक. ज्या मुलीचा बाप वृद्धाश्रमामध्ये मेला त्यांचा बाप सरकारी बँकेमध्ये मॅनेजर होता. एवढा पैशावाला होता. त्यानं मुलं शिकवली, मुलाला परदेशामध्ये पाठवलं. मुलगीला फोन केला तेव्हा त्या डॉक्टरांना कळालं मुलगी पुण्यामध्ये राहते आणि त्याच पुण्यामध्ये तिचे 3 हॉस्पिटल आहेत मोठे मोठे. आणि ज्या मुलीचे 3 हॉस्पिटल आहेत, ज्या बापानं तिला एवढं कर्तृत्ववान बनवलं, त्या बापाच्या अंत्यविधीला तिला फोन करण्यात आलं. त्यावेळेस त्या मुलीनं दिलेलं उत्तर आहे, तुम्हाला त्याचा अंत्यविधी करता येत असेल तर करा, नाहीतर दान देता येत असेल तर द्या, आणि जर कोणी दान घेत नसेल तर एखाद्या गटारात फेकून द्या, आम्हाला यायला वेळ नाही. विचार करा, मग आम्ही आमचा वेळ घालवतोय कुठं? जर आम्ही आमच्या संततीला जर चांगले विचार देऊ शकत नसेल तर आम्ही आमचा वेळ घालवतोय कुठं? लक्षात घ्या, समाज आज एवढ्या खालच्या पातळीला गेलाय महाराज, एवढा खालच्या पातळीला गेलाय. कालच एक पेपरला बातमी वाचली मी, किती खालच्या पातळीला गेलाय समाज, किती संकुचित बुद्धी झाली आहे समाजाची. एका पोरगा शिकत होता, पोराची फी भरायची होती म्हणून पोरानं बापाला सांगितलं, बाबा मला माझी फी उद्या भरायची आहे. बापाकडे रात्रीच पैसे आले होते. बाप म्हटला, बाळा काळजी करू नको, उद्या तुझी फी मी भरतो. पण झालं असं, त्याच रात्री घरची गॅसची टाकी संपली. घरातली गॅसची टाकी संपल्यामुळं बापानं पहिलं प्राधान्य गॅसच्या टाकीला दिलं. जर कदाचित गॅसची टाकी भरून आली नाही तर आमच्या कुटुंबामध्ये एकालाही जेवायला भेटणार नाही, म्हणून त्या बापानं पहिली गॅसची टाकी भरून आणली. पोराला कळालं बापानं माझी फी न भरता पहिली गॅसची टाकी भरली. पोरानं रागाच्या भरामध्ये त्या बापाला मारून टाकलं. महाराज मारून टाकलं. का? फी भरली नाही, फी न भरता तू गॅसची टाकी भरली. मारून टाकलं आणि त्याचं विल्हेवाट सुद्धा लावून दिली पोरानं. महाराज विचार करा, समाज कोणत्या पातळीला चाललाय, समाज कोणत्या थराला चाललाय. आणि याचं तुम्ही खरं तर या गोष्टीला दोषी तुम्ही फक्त तरुण मंडळीला मानू नका गड्या, की आजकालची पोरं बिघडली. लक्षात घ्या, पोरं बिघडली नाहीत, कुठंतरी संस्कृती पोरांना शिकवण्याला आईबाप कमी पडले म्हणून पोरांवर ही पाळी आली. विठाला विठाला समाज एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा, आजच्या एवढ्या धावपळीच्या युगामध्ये जर आज एवढं थाटामाटामध्ये वर्ष श्राद्ध होत असेल तर खरंच या कुटुंबातील चौथे कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. लक्षात घ्या, एखाद्या मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च होईल तेवढा जर आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या श्राद्धाला ते कुटुंब करत असेल तर खरंच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अशा मुलाला धन्यवाद देताना
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तो पोरगा तर धन्य आहेच. का बरं? कारण की त्याच्या आईवडिलांनी त्याला तसे संस्कार दिले, म्हणून पहिली धन्यता त्या माता पित्याला दिली महाराज. धन्य माता पिता दयाचिया दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. धन्य माता पिता दयाचिया दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. हो दयाचा हरी कवाने देवा, दयाचा हरी कवाने देवा. दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी कमाटे देवा. दयाचा हरी कवाने देवा, दयाचा हरी कवाने देवा. पुत्र होती रे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती रे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती रे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. ज्यांचे पुत्र आणि कन्या सात्विक असतील त्यांचा हरिक देवालाही वाटतो महाराज. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा हरिक वाटतो? ज्यांचे मुलं मुली एवढे सात्विक असतील की अरे लोक जन्माचा एवढा उत्सव साजरा करतात. आमच्या बापानं आमच्या आईनं आमच्यासाठी एवढं कष्ट केलं की आम्ही त्यांच्या जाण्याचा सुद्धा उत्सव तेवढ्याच थाटामाटामध्ये करू. त्यांना म्हणावं सात्विक मुलं, त्यांना म्हणावं सात्विक मुली. नाहीतर समाजामध्ये असे मुलं मुली पाहायला भेटतात की हे गेल्यानंतर आपल्या संपत्तीचे वाटे कसे करायचे, पहिले यांची वाट लावण्या अगोदर आमचे वाटे करा, असे लोक समाजामध्ये आहेत. लक्षात घ्या. यांना अग्निडाग देण्याच्या अगोदर वाटे पहिले करा. मुलीनं बापाचं प्रेत जाळू दिलं नाही. का बरं? याला जाळल्यानंतर भाऊ माझा हिस्सा मला देणार नाही. जोपर्यंत माझा हिस्सा मला भेटत नाही तोपर्यंत बापाला पेटवायचं नाही. अरे कुणीकडं चाललाय समाज हा? कुणीकडं निघालोत आपण? कधीतरी विचार केला पाहिजे गड्या, कधीतरी विचार केला पाहिजे. आम्ही कोणत्या दिशेनं चाललोत? लक्षात घ्या. आणि अशा युगामध्ये सुद्धा असं जर श्राद्ध होत असेल तर निश्चित धन्य माता पिता तयाची आमची. काही लोक म्हणतात महाराज का बरं श्राद्ध करायचं? श्राद्ध कशाला म्हणतात? श्रद्धेती क्रिया इति श्राद्ध. जो श्रद्धेनं ह्या क्रिया करतो त्याला श्राद्ध म्हणतात. वास्तविक पाहता बऱ्याच वेळेस लोक करतात पण मनामध्ये ती भावना नसते की बाबा हे श्राद्ध केलंच पाहिजे ना, नाही आपण यांच्यासाठी काहीतरी केलं. ह्या भावना मनामध्ये फार कमी असतात. पण लक्षात घ्या ह्या क्रिया जर श्रद्धेनं करत नसाल तर मग मात्र पितृदोष लागण्याची आपल्याला दाट शक्यता आहे. आणि आमचं त्र्यंबक, आपलं त्र्यंबक खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सगळे जगभर प्रसिद्ध आहे. अगदी विदेशातली लोक इथं पितृदोष काढण्यासाठी येतात. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात घ्या हे पितृदोष आपल्याला लागू नये
बिनकामाचा खर्च ब्राह्मणांकडे जाण्यापेक्षा तो खर्च आपण आपल्या आईवडिलांकडे केला तर कधी पण चांगला राहील. नंतर पितरांच्या दृष्टिकोनातून ब्राह्मणांना जेवू घाला, नंतर कावळ्यांना जेवू घाला, नंतर ह्याला जेवू घाला, नंतर सगळ्या समाजाला जेवू घाला. याच्यापेक्षा जोपर्यंत आपले आई वडील घरात आहेत त्यांना जेवू घाला. विठाला विठाला. आणि म्हणून लक्षात घ्या, श्रद्धेनं जी क्रिया करतो तिला श्राद्ध म्हणतात. आणि असे श्राद्ध जर आपण करत असाल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, देती आणि कल्याण इच्छिती तया सर्व काळ तया कुळा. लक्षात घ्या, जर तुम्ही श्रद्धेनं जर पितरांना जेव घालत असाल तर ते वरून तुम्हाला आशीर्वाद देत असतात. पण याच्या उलट जर तुम्ही त्यांची आठवण काढत नसाल, जर तुम्ही पितर जेव घालत नसाल, जर तुम्ही त्यांचं वर्ष श्राद्ध करत नसाल, जर तुम्ही त्यांचा दशक्रिया विधी करत नसाल, जर तुम्ही त्यांचं मासिक श्राद्ध पाळत नसाल तर तेच तुकाराम महाराज म्हणतात, आहा कटकट करीती पिता, आहा कटकट करीती पिता, आहा कटकट करीती पिता, आहा कटकट करीती पिता, वंशी दुराचारी पुत्र, वंशी दुराचारी पुत्र, आहा कटकट करीती पिता, आहा कटकट करीती पितर. अहकटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. जर आपण आपल्या आईवडिलांचं, आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करत नसाल तर ते भरून आपल्या नावानं दात खात असतात गड्या, आणि त्यांचे दात कडकड वाजतात आणि त्याचा परिणाम त्याच्या पुत्रांना मृत्यू लोकामध्ये भोगावा लागत असतो. का? त्यांचा आत्मा अतृप्त असला की ते तुमच्या इच्छा अपूर्ण ठेवत असतात. त्याच्यामुळे तुम्ही पितरांची पूर्णपणे काळजी घ्या, तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. हो, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही कितीही देवाला जात असाल, कितीही देवाला जात असाल, आणि जर समजा तुमचं घरचं दैवत, जर समजा तुमचं घरचं दैवत तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही कितीही देवदेव करा, अरे कुठंच जाऊ नका, गरज नाही तुम्हाला काशीला जाण्याची, काही गरज नाही तुम्हाला काशीला जाण्याची. घरी तुमचे आईवडील आहेत ना, काही गरज नाही तुम्हाला तीर्थाला जायची. तुमचे घरी जर आईवडील असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितरे, दया सेवेसी कीर शरीरे, लोन कीजे. सकळ तीर्थाची येधुरे, सर्व तीर्थांचं माहेर घर आपल्या आईवडिलांच्या माय बाप केवळ काशी, माया बाबा केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी, तिने न जावे तीर्थासी.
केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची. काही गरज नाही तीर्थाटन करण्याची. जोपर्यंत आई वडील घरामध्ये असतील तोपर्यंत त्यांची सेवा आपल्याकडनं पूर्ण झाली पाहिजे. गड्या लक्षात घ्या, जीवनामध्ये कुणी किती आनंद उपभोगला, कुणी किती उत्सव पाहिले मला माहीत नाही, पण जेवढे पोरं बसले ना, जेवढे माझ्यासमोर पोरं बसलेले आहेत की ज्यांचे बाप आजही जिवंत आहे, ज्या दिवशी आपल्या कर्तृत्वामुळे, लक्षात घ्या, ज्या दिवशी आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या बापाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, तो आपल्यासाठी जीवनातला सर्वात यशस्वी दिवस असेल. लक्षात घ्या. विठाला विठाला. आणि आपल्यामुळं जर बाप कायम रडतच असेल, कायमच रडत असेल, दुःखामध्ये रडत असेल, तर ते पोरग जन्माला आलं काय आणि मेलं काय, त्याच्यापेक्षा काही फायदा नाही. लक्षात घ्या. म्हणून असे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. असे संस्कार दिले पाहिजे की बस पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. लहानपणापासून आपण आपल्या मुलांवर असे संस्कार केले पाहिजे की बाबा, अरे याला मंदिर म्हणतात, याला देव म्हणतात, यांना संत म्हणतात, यांना मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या सगळ्या संस्कृती लहानपणापासून आम्ही आमच्या मुलांना शिकवल्या पाहिजे. पण दुर्दैव आहे, आजचा समाज या सगळ्या गोष्टींपासून दूर चाललाय. नेमका निघालाय कुठं? जिकडे पाहावं तिकडे पैशाचा हवी असे, जिकडे पाहावं तिकडे पैशाचा धूर आहे, जिकडे पाहावं तिकडे पैसे दिसत आहेत गड्या लोकांना. पैशासमोर ना नाते दिसत आहे, पैशासमोर ना गोती दिसत आहे, पैशासमोर ना माणूस दिसतोय, पैशासमोर ना देव दिसतोय, पैशासमोर ना देश दिसतोय, पैशासमोर ना धर्म दिसतोय. सगळ्या गोष्टींसमोर माणसाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पैशाचे. पैशापुढे माणसाला कोणीच मोजायला तयार नाही. लक्षात घ्या, जर नातं नसेल आणि पैसा असेल तर सगळी माणसं आपली आहेत. पैसा नसेल आणि सख्खा नातलग असेल तरी सुद्धा एकही नातं आपलं नसतं. लक्षात घ्या, हा समाज फार दुराचारी आहे महाराज, दुराचारी आहे समाज ज्याच्याकडे पैसा आहे. लक्षात घ्या, एका काळामध्ये लोक न ओळखणाऱ्या माणसाकडे अचानक पैसा येऊ द्या, अचानक पैसा येऊ द्या, कोणत्या ना कोणत्या कारणानं, त्याचं कष्टानं का होईना पैसा येऊ द्या. जी लोक कधी ओळख दाखवत नाहीत तीच लोक नंतर लांबचे नातेवाईक जरी असले तरी सुद्धा ते नातं जवळचं करून सांगत असतात समाजाला. हा, ते ना ते आमचे फार जवळचे आहेत. कधी? पैसा आल्यानंतर. आणि पैसा नसू द्या, काही नाही किंवा काही नाही, आहेत ते बरं का, आहेत, पण ते काही एवढं आपल्या जवळचे नाही. ते कधी पैसा नसला तर, ही समाजाची रीत आहे महाराज, ही समाजाची रीत आहे. लक्षात घ्या, पैसा असला पाहिजे माणसाकडे, पण तो पैसा एवढा पण नसावा की जेणेकरून उद्या त्या पैशासाठी आपलीच मुलं आपला घात करतील. एवढाही पैसा नसावा. पैसा असावा पण त्या पैशाबरोबर संस्कृती ही असावी, संस्कृती ही असावी. संस्कृती जर नसेल तर तोच पैसा एक दिवस तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. समाजामध्ये पैसा महत्त्वाचा आहेच, पण लक्षात घ्या, त्या पैशाबरोबर समाजात महत्त्वाचं काय असेल तर ती देवभक्ती सुद्धा महत्त्वाची आहे. आणि ती देवभक्ती आपल्या आयुष्यामध्ये घडली पाहिजे, घडली पाहिजे ती देवभक्ती. का बरं घडली पाहिजे देवाची भक्ती? का बरं देवाचं चिंतन आमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे? काय कारण आहे देवाचं चिंतन घडायला? लक्षात घ्या, देवाचं चिंतन आम्हाला घडावं याचं कारण असं आहे, भगवान परमात्म्यानं या मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी निर्माण केल्या, त्यामध्ये एक योनी म्हणजे ही माणसाची आहे. न मिळणारा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला याच्यासाठी फार प्रमाण आहेत, आपल्या ग्रंथांमध्ये भरपूर प्रमाण आहे. किती दुर्लभ असणारा नरदेह, पावला हा देह कागटाली न्याय न घोडती उपाय घडवाले, नरदेह दुर्लभ जाणा वगैरे वगैरे. हे सगळे जे प्रमाण आहेत, हे सगळी प्रमाण आपल्याला एकच सांगून जाता, नरदेह किती दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ असणारा नरदेह देवानं तुम्हा आम्हाला दिलं, याचं कारण काय बरं? याचं कारण सांगत असताना फक्त एकच गोष्ट आहे याचं कारण. भगवान परमात्म्यानं ज्या वेळेस हा अबाधित असणारा एक किल्ला निर्माण केला, हा 84 लाख योनीचा, की इथून बाहेर पडायला जागा नाही. या किल्ल्यात जो घुसला तो घुसला कशा पद्धतीनं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम
मूढमते. किंवा महाराज म्हणतात किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. ज्ञानोबाराय म्हणतात ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सगळे जी प्रमाण आहेत याच दृष्टिकोनातून आहेत की महाराज म्हणतात अरे देवा किती वेळेस जन्माला यायचं, किती वेळेस मरायचं. अरे हे चक्र असंच चालू राहणार. आज माणसाच्या जन्मात आहे, उद्या सापाच्या जन्मात आहे, परवा कुत्र्याच्या जन्मात आहे, तेरवा डुकराच्या जन्मात आहे. एक झाला की एक, एक झाला की एक, एक झाला की एक, कुठला ना कुठला जन्म मिळणार आहे. ए देवा मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी साधना केली पाहिजे. ती साधना नेमकी आम्ही कुत्रा होऊन करू शकत नाही, ती साधना डुक्कर होऊन करू शकत नाही, ती साधना गाढव होऊन करू शकत नाही, ती साधना बैल होऊन करू शकत नाही. हे देवा आमची इच्छा आहे गड्या एक योनी अशी बनव की ज्या योनीमध्ये साधना तुझी घडली पाहिजे आणि प्राप्ती मुक्तीची झाली पाहिजे, अशी एक योनी बनव. मग मात्र देवानं साधू संतांचं ऐकलं आणि एक योनी बनवली जिचं नाव मनुष्य योनी आहे. लक्षात घ्या या जगामध्ये तसं जर पाहिलं तर एवढ्या योनींमध्ये सर्वश्रेष्ठ योनी मानवाची आहे. आता ती कोणत्या दृष्टिकोनातून, बौद्धिक दृष्टिकोनातून पाहिली तर आहे, नाहीतर माणसापेक्षा कितीतरी श्रेष्ठ योन्या भगवंतानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण केल्यात की नाही. आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ. कशा पद्धत, जर समजा एखाद्या ठिकाणी एखादी चोरी झाली, चोरी झाल्यानंतर पोलिसांना ती चोरी काही सापडलीच नाही. मग गड्या पोलिसांमध्ये सुद्धा एक पथक आहे, त्याचं नाव श्वान पथक आहे. त्या श्वान पथकाला तिथं बोलवलं जातं आणि जी चोरी पोलिसांना सापडत नाही ती चोरी श्वान पथक सापडून देतं, म्हणजे कुत्रे सापडवून देतात. मग माणूस श्रेष्ठ की कुत्रा? झोपलात का तुम्ही? सांगा मला, कोण श्रेष्ठ? कुत्रा. चला पुढे अजून दुसरं उदाहरण देतो. जुन्या काळामध्ये ज्या काळी राजे रजवाडे युद्धासाठी जायचे, युद्धासाठी जात असताना बरोबर एक गाढव घेऊन जायचे. काय गाढव? कशाला? ओरडायला नाही. गाढव घेऊन जायचे. ज्या ठिकाणी मुक्काम पडेल असं ठिकाण कोणतं ओळखावं. आता जुन्या काळी नळाची सिस्टीम नव्हती, जुन्या काळी ॲक्वाची सिस्टीम नव्हती की बाबा रस्त्यानं कुठंतरी ॲक्वा लागेल आणि मग आपण जार भरून घेऊ, अशी काही सिस्टीम जुन्या काळी नव्हती. कारण की प्रदूषणही नव्हतं त्या काळामध्ये असं म्हणा, बरोबर आहे की नाही. जुन्या काळच्या नद्या होत्या, जुन्या काळच्या नद्या होत्या, गटारं नव्हते. कारण की जुन्या काळामध्ये पाणी जागच्या जागी जिरून जायचं. सिमेंटच्या रस्त्यांची योजना नव्हती तेव्हा. आता सिमेंटच्या रस्त्यांची योजना झाल्यामुळं पाणी थेट नदीकडे निघतं. तर मग ते राजे रजवाडे गाढवाला सोबत न्यायचे. कशासाठी? जर एखादी नदीमध्ये लागली, तलाव लागला, राजे लोक काय करायचे, पहिले त्या गाढवाला तिथं पाणी पाजायचे, गाढवाला पाणी पाजायचे. जर गाढवानं ते पाणी पिलं तर समजायचं हे पाणी स्वच्छ आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. कोणी पिल्यानंतर सांगायचे? गाढवाने. कोणी पिल्यानंतर? ज्या अर्थी गाढवानं पाणी पिलं त्या अर्थी हे पाणी कसं आहे? स्वच्छ आहे. गाढवानं पाणी पिलं नाही की समजावं हे पाणी दूषित आहे. मग कोणतं पाणी प्यावं हे कोणाला कळतं? गाढवाला. मग कोणाला कळत नाही? हा, विचार करा. मग माणूस बरा की गाढव? माणसापेक्षा असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देईल, कितीतरी प्राण्यांची उदाहरणं देईल की माणसापेक्षा त्यांच्यात गुण नक्की एक गुण चांगला आहे. पण लक्षात घ्या, या सर्वांवर अधिराज्य गाजवण्याची ताकद देवानं या माणसामध्ये दिली. सर्वांवर अधिराज्य गाजवण्याची ताकद दिली. का बरं? या सगळ्यांकडे कुठला तरी एक गुण दिला, पण भगवंतानं माणसाकडे एकच गुण असा दिला की तो या सगळ्या गुणांना पुढे डावलून पुढे जाऊ शकतो, ज्याचं नाव बुद्धी. लक्षात घ्या, बुद्धीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, काहीही करू शकतो, अगदी काहीही करू शकतो. आणि याचे उदाहरण या जगामध्ये कमी नाहीत महाराज. या लाईटीचा शोध लागला कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. मी इथं बोलतोय, माझा आवाज इथून मागच्या टोकापर्यंत पोहोचतोय. कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. लक्षात घ्या, आज मी इथं बसलो,
मला इथून अमेरिकेत बोलता येतं. कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. पण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचं निर्माण जरी बुद्धीनं केलं असलं तरी सुद्धा बुद्धीचं खरं वैभव माऊली महावैष्णव ज्ञानोबा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तू, बुद्धीचे वैभव अन्य नाही तू, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. लक्षात घ्या, तो एका भगवान परमात्म्याला मिळवणं हे बुद्धीचं खरं वैभव आहे. बुद्धीचं खरं वैभव आहे. महाराज बुद्धीनं जर एकदा ठरवलं भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची, की ती बुद्धी मनाला संगत असते, चित्ताला संगत असते आणि चित्तानं त्या भगवान परमात्म्याला आळवायचं असतं. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असतं, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची असते. लक्षात घ्या, एकदा की भक्तीला सुरुवात झाली की तो भगवान परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होत असतो आणि एकदा की तो भगवान परमात्मा तुमच्या आयुष्यात प्राप्त झाला की तुमच्या आयुष्यात नेमका बदल काय घडतो? अभंगाचं पहिलं चरण. साठवी लहारी, 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 साठविला हरी जेहे हृदय मंदिरी. त्या भगवान परमात्म्याला कुठं साठवा म्हटले महाराज? हृदयामध्ये साठवा. या जगामध्ये अनेक साधू संत झाले. प्रत्येक साधू संतांनी आजही त्यांचं नाव अजर अमर आहे. याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे प्रत्येकानं भगवान परमात्म्याला जी जागा दिली ती आपल्या हृदयात दिली. कशा पद्धतीनं हृदयामध्ये जागा द्यावी याचं उत्तम उदाहरण सांगायचं जर झालं तर आमच्या सावता महाराजांनी देवाला जागा दिली. महाराज सावता महाराज हे संत असे होऊन गेले की ज्यांनी कधी देवाचं स्मरण करत असताना मंदिराची अपेक्षा केली नाही.
की मी मंदिरात गेलं पाहिजे, मग मी देवाचं भजन करेल, मग मला देव प्रसन्न होईल. या गोष्टीचा सावता महाराजांनी कधी विचारच केला नाही. अरे जे काम करतोय ना देवा, ते काम फक्त तुला समर्पित आहे गड्या. जे काही काम करत असतील, सावता महाराजांनी शेतामध्ये जाऊन बसावं, विळा हातामध्ये घ्यावं, खुरपण करत असताना सुद्धा विचार करावा. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी आवघी विठाई माझी, आवघी विठाई माझी, आवघी विठाई माझी, नाडा मोठ दोरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. प्रत्येक गोष्टीमध्ये पाहत असताना देवाला पाहिलं गड्या. प्रत्येक गोष्टीमध्ये क्षणोक्षणाला देवाला पाहत राहिले. देवाला पाहत असताना विचार मनामध्ये एकच आहे, अरे हा कांदा नाही रे, हा माझा पांडुरंग आहे. अरे ही कोथिंबीर नाहीये, ही माझी रखुमाई आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये पाहत असताना ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या त्या ठिकाणी भगवंताला पाहिलं. परिणाम असा झाला गड्या, जी लोक ज्ञानी होती, जी लोक नामसाधना करणारी होती, त्याही लोकांच्या पुढे सावता महाराजांची भक्ती निघून गेली. विचारलं देवाला, देवा सांगा तुमचा आवडता भक्त कोण आहे. देवानं सांगितलं माझा आवडता भक्त तो नाही जे सगळं सोडून मंदिरात राहिले, तो माझा आवडता भक्त आहे असं कोणी सांगितलं गड्या? नाही रे, जे सगळं सोडून माझं नामचिंतन करत बसतात असा माझा भक्त. कदाचित याच्या पुढे जाऊन, एक पाऊल पुढे जाऊन ती भक्ती माझी खरी आहे. जो सगळं करून सुद्धा माझं नाव मुखानं घेतो ना, तो भक्त माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं नाम तर मी घेतोच गड्या, देवा तुझं नामचिंतन मी करतो, पण लक्षात घे माझ्या प्रारब्धामध्ये, माझ्या नशिबामध्ये तू जो जो काही विधीचं विधान लिहून ठेवलेलं आहे, जे जे काही कर्म लिहून ठेवलेलं आहे ते कर्म करतो. जे माझ्या प्रारब्धात आहे ते करतो आणि नंतर तुझं नाम उच्चारितो. आले भागात ते करीतो. जे जे माझ्या भाग्यामध्ये लिहिलंय ते सगळं करतो आणि त्याच्या नंतर तुझं नाम उच्चारितो. कारण की जे आपल्या कर्तृत्वापासून पळ काढून देवाचं नाम उच्चारण करतात ना, तो भक्त देवाला कधी आवडत नाही. लक्षात घ्या. अरे माझं कर्म करून मी देवा तुझ्या सोबत आहे, माझं कर्म करून तुझं नामचिंतन करतो, माझं कर्म करून मी तुझी भक्ती करतो. भली दिवसभर मी माझ्या शेतामध्ये राबेल, पण रात्री जर तुझं भजन असेल ना, तर तुझ्या भजनाला मी रात्री मंदिरात सुद्धा असेल. असा भक्त देवाला आवडतो. विठाला 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 विठाला. सावता महाराजांची भक्ती, अशा वेळेस सावता महाराजांच्या भक्तीचा परीक्षा घेण्यासाठी भगवान परमात्म्यानं नामदेव महाराज, ज्ञानोबाराय दोघांनाही घेतलं. सावता महाराजांची परीक्षा घ्यायची गड्या. हा फक्त म्हणतो कांद्यात देव दिसतो, भाजीत देव दिसतो, नुसतं असंच आहे की खरंच याची भावना अशी गड्या पाहण्यासाठी देवानं विचार केला याची परीक्षा आपण घेतली पाहिजे. आणि परीक्षा घेण्याकरता देव सावता महाराजांच्या
मळ्यामध्ये आले. सावता महाराजांना सांगू लागले, हे सावता, हे सावता, अरे चोर लागले माझ्या मागे रे, मला लपण्यासाठी कुठंतरी जागा दे. सावता महाराज म्हटले, देवा अरे एवढा मोठा ऊस वाढला ना, जा म्हटले ऊसात. जुन्या काळचा ऊस होता तो, आत्ताचा असता तर त्याच्यात बिबट्या असतात. देव म्हणला, अरे ऊसात बिबटे राहता बाबा, ऊसात नको, ऊसात भीती वाटते. मग एक काम कर, शेजारी मका आहे, मक्यात जा. नको नको म्हटले, बिबटे तिकडेही असतात. हे 2 चोर माझ्या मागे असे लागले, अरे मी कुठेही लपलो ना मला शोधूनच काढतात बघ. त्याच्यापेक्षा मला अशा ठिकाणी लपव ज्या ठिकाणी ते मला शोधू शकत नाही. सांगा देवा कुठं लपू तुम्हाला? आओ देवा, तुम्ही नाही अशी एखादी जागा तर सांगा. वास्तविक पाहिलं तर तुम्ही कोणत्या ठिकाणी नाही आहेत, वास्तविक पाहिलं तर तुम्ही सगळ्या ठिकाणी आहातच. तुम्हाला लपवू कुठं, मी कुठं लपवू शकतो? देवानं सांगावं, सावता महाराज मला तुमच्या हृदयात जागा दे ना. सावता महाराजांनी एका क्षणाचाही विलंब न करता ज्या खुरप्यानं खुरपत होते तो खुरपा आपल्या छातीत घालावा, फाडावा तो आपली छाती फाडावी, छाती मोकळी करून द्यावी, देवानं आपल्या हृदयामध्ये प्रवेश करावा. बस लक्षात घ्या, साठविला हरी ही हृदय मंदिरी. कदाचित एवढी छाती फाडल्यानंतर मी जगतोय की मरतोय, अरे मी मेलो तरी चालेल, पण देवाला जर लपायला जागा भेटत असेल तर याच्यापेक्षा चांगली ती गोष्ट कोणती? याला म्हणावं साठविला हरी जिही हृदय मंदिरी. अजून जर सांगायचं ठरलं तर जनाबाईंनी सुद्धा एका ठिकाणी भगवान परमात्म्याला साठवलं. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी केला, आत विठ्ठल गोंदिला, आत विठ्ठल गोंदिला. हृदय बंद करते आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला, हृदयात साठवलं देवाला. महाराज संत जनाबाईंनी देवाला हृदयात साठवलं. परिपाक काय घडला? जनाबाईंनी जे जे काही कार्य करावं, देवानं जनाबाईला त्याच्यामध्ये साथ द्यायला यावं. दलिता कांडिता तुझं गायेना नंदा, दलिता कांडिता तुझं गायेना नंदा, दलिता गणिता तुझ्या गाईला, दलिता कांडिता तुझं गायेना नंदा. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उनी, झाड लोट करी जन, केरभरे चक्रपाणी केर भरे चक्रपाणी, झाड लोट करी जन.
देवानं जनाबाई सोबत केली. याचं कारण काय? जनाबाईनं आपल्या अंतःकरणामध्ये देवाला साठवलं होतं. हे संसारिक कामं तर जनाबाई सोबत केलेच केले, पण खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी देवाला साठवलं असेल. सावता महाराजांच्या आयुष्यात सुद्धा एक काम घडलं. जनाबाईनं देवाला अंतःकरणामध्ये साठवलं असेल. जनाबाईच्या जीवनामध्ये एक काम घडलं. साधू संतांनी, प्रत्येक साधू संतांनी देवाला अंतःकरणामध्ये साठवलं असेल. प्रत्येक साधू संतांच्या आयुष्यामध्ये ते काम घडलं. आणि तेच काम जर तुमच्या आयुष्यात घडावं असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा देवाला साठवा. पण ते काम कोणतं? अभंगाचं दुसरंच. Kumayi,